हॅलो गायज, तन्वी हियर. तर सकाळी उठून आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झाले. आंघोळ वगैरे झाल्यानंतर थोडासा नाश्ता केला. ते बाहेर थोडं जेवण होतं तर ते पप्पांनी पार्सल दिलं होतं तर तेच खाऊन घेतलं थोडंसं. मग पण नंतर पप्पांना डबा द्यायचा होता तर मग घेवड्याची भाजी वगैरे केली. त्याच्यानंतर घेवड्याची भाजी झाली, त्यानंतर चपात्या वगैरे झाल्या. चपात्या वगैरे झाल्यानंतर मग टिफिन वगैरे भरून ठेवला. म्हटलं थोडासा ब्लाऊज वगैरे स्टिच करून घेऊया तोपर्यंत. अजून टाईम होता बस येण्यासाठी, तर मग म्हटलं थोडा ब्लाऊज स्टिच करायला घेऊया. तर मग दीदीची ननंद आहे ना, तर तिचा ब्लाऊज होता, तर मग तिचा ब्लाऊज घेतला स्टिच करायला. पिंक कलरचा होता ब्लाऊज, मे बी राणी कलरमध्ये, पण छान होता. म्हणजे मम्मीने तिला साडी घेतली होती लग्नात, तर त्या साडीवरचा ब्लाऊज स्टिच करायचा होता, तर मग तो स्टिच करायला घेतला. तो स्टिच करत करत मग त्याला असा त्यांनी म्हणजे बॅकनेकचा फोटो पाठवला होता, तर मग तो फोटो वगैरे बघून मग तो स्टिच केला. अर्धं राहिलं होतं आणखीन. तर मग परत नंतर टिफिन वगैरे द्यायला गेलो. टिफिन पप्पांचा घेतला आणि द्यायला गेलो. नंतर टिफिन वगैरे देऊन आल्यानंतर राहिला होता ब्लाऊज, तो कंप्लीट करायला घेतला. तर ते कंप्लीट वगैरे झालेला फोटो मी पुढे टाकला आहे, म्हणजे बॅकनेकचा. तर मग लेस काय प्लेनच होता, गळा तर नॉर्मल पान गळा काढायचा होता. मग खूपच ब्लाऊज प्लेन वाटायला लागलं, म्हणून मग लेस अटॅच करायचं ठरवलं. मग बॅकला लेस वगैरे लावून, नॉट वगैरे लावून मग कंप्लीट करून टाकला ब्लाऊज. मग स्टार्टिंगला तर थोडाच झाला होता, मग आल्यावरती जवळजवळ दुपार झाली हा ब्लाऊज खूप कंप्लीट व्हायला. त्याच्यानंतर मग लगेच मग दीदीचा एक ब्लाऊज शिवायचा होता, कारण ते उद्या जाणार आहे ना. तर मग तिचा एक ब्लाऊज नॉर्मल होता, पफ स्लीव्जमध्ये होता आणि पाठीमागे असा लोटा गळा काढायचा होता. मग तो ब्लाऊज घेतला स्टिच करायला. तो ब्लाऊज घेतला. मग त्याच्यानंतर ते इलास्टिकवाले पफ स्लीव्सचे ब्लाऊज असतात ना, तर तसा शिवायचा होता. तर पहिल्यांदा मी लावलं व्यवस्थित, पण ते काय बरोबरच नाही आलं. मग परत ते उसवून नंतर मग परत ते स्लीव्सचं नंतर करायला घेतलं आणखीन. मग ते नंतर पण बरोबर येईना, 2-3 वेळा ट्राय केलं. त्याच्यानंतर फायनली प्लीट्स टाकल्या आणि मग त्याच्यानंतर खाली इलास्टिक अटॅच केली. मग ते फायनली व्यवस्थित दिसायला लागलं, लुक वगैरे सेम आला. त्यामुळे काय नाही, मग दीदी म्हटली असू दे ठीक आहे. मग ते ब्लाऊज वगैरे घेतलं कंप्लीट करून. तरी दुपारी मग जेवणच केलं नाही, भूकच नाही लागली. मग ते ब्लाऊज म्हटलं कंप्लीट केल्यानंतरच जेवण वगैरे करूया. मग ते ब्लाऊज वगैरे कंप्लीट करायलाच घेतलं पूर्ण. मग काय नव्हतं, नॉर्मल 4 टक्सचं ब्लाऊज होतं आणि मग ते कंप्लीट करायला घेतलं. मग ते प्लेट्स वगैरे टाकल्या, मग स्लीव्ज वगैरे लास्टला अटॅच केला. त्यानंतर फिटिंग वगैरे टाकलं. हुक्स वगैरे नाही लावलं आणखीन, उद्या जाणार आहे पण आता रात्री लावेल मी. मग त्याच्यानंतर ते ब्लाऊज वगैरे कंप्लीट वगैरे करून मग जेवण घेतलं जेवायला. मग काय वेळ गेला तरी भरपूर. मग ब्लाऊज वगैरे स्टिच झाला. मग मी पफ स्लीव्सचा पण फोटो दाखवला आहे पुढे. पण मग झालं, थोडंसं राहिलं होतं ब्लाऊज नॉर्मली, पण तरी पण मग मी सोडलं तसंच. मग जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे केल्यानंतर दीदीची एका साडीला प्रेस करायचं होतं, तर मग ते प्रेस करायला घेतली साडी. तर नॉर्मली प्रेसनी सगळं असं पदर वगैरे जास्त फुलतो, तर प्रेसनी व्यवस्थित बसतं. सो प्रेस वगैरे करून घेतलं. मग त्याच्यानंतर दुपारी थोडं झोपले. मग त्याच्यानंतर उद्या तिला करंज्या द्यायच्या होत्या करून, तर मग तेच घेतलं करायला. मी कायला नॉर्मली लाटून वगैरे दिल्या. दीदी आणि आजीने करंज्या भरल्या आणि मम्मीने तळायला घेतला. तर मग मम्मीचा पण म्हटलं एक व्हिडिओ करून घेऊया. मग तिचा व्हिडिओ पण काढून घेतला. तर मग जास्त काही नव्हतं द्यायचे, 50-60 वगैरे द्यायचे होत्या करंज्या. तर मग घरीच केलं, नाही कोणाला बोललं करू लागायला वगैरे. तर मग परत एक आजीची आमच्या एक जाऊ होते, ती पण आली होती. मग चालली होती अशी चेष्टा मस्करी वगैरे बोलत वगैरे. तर मग झाल्या करंज्या तेवढ्यात. मग त्याच्यानंतर म्हटलं झाडं आणली होती मी, तुम्ही बघितलं असेल ना माझ्या व्हिडिओमध्ये की मी कृषी प्रदर्शनमधून प्लांट्स घेऊन आले होते, छोटे छोटे फ्लावर्सचे. तर मग म्हटलं ते पण लावून घेऊया. 2-3 दिवस झाले तसेच पडलेत, लावायचं झालं नाही. तर मग तेच लावायला घेतले. मग लावून वगैरे घेतले. मग एक कुंडी होती, तर त्यात माती भरायची होती. तर मग माती वगैरे आणली, मग ते भरलं कुंडीत. त्याच्यानंतर मग त्या मातीत खडे वगैरे होते, तर ते काढले आणि त्याच्यानंतर मग झाडे लावायला घेतली. तर मग पाणी ओतलं पहिला, तर मग त्याच्यानंतर खूपच असं ओलं व्हायला लागलं. मग त्याच्यानंतर थोडीशी सुकलेली माती टाकली. मग एक पिंक कलरचं होतं, ते छोट्या कुंडीत लावलं. म्हणजे 2 कुंड्या होत्या. एकात तर माती नव्हतीच, तर एकात होते ऑलरेडी. त्यात काय नॉर्मल शेवंतीचे वगैरे रोपं होते, तर ते काय बरोबर वाटेन झालं. तर म्हणून म्हटलं हे त्यात लावावं. तर मग ते काढून घेतलं आणि हे लावलं. मग हे एका कुंडीत आणि ते एका कुंडीत असं लावलं. तर खूप क्यूट वाटत होतं. कलर कॉम्बिनेशन तर किती छान. ते पिंक कलर तर इतकं क्यूट वाटत होतं ना असंच. मग ते दोन्ही वगैरे, मग त्याच्यानंतर ते झाडे वगैरे लावली. हात वगैरे धुतले, पाय धुतले. त्याच्यानंतर म्हटलं, मग मम्मी म्हटली बाहेर जायचं. मग म्हटलं जरा कपडे काढते बाहेर टाकलेली. मग ते कपडे वगैरे काढली. मग बाहेर जायला निघालो. बाहेर म्हणजे शेतातच जायचं होतं. म्हटलं कढीपत्ता वगैरे आणायचा, चिवडा करायचा होता घरात. तर मग तेच कढीपत्ता वगैरे आणायला गेलो. कढीपत्ता, मग आळूची पानं वगैरे पण आणायची होती. तर असा कवळा जो असतो ना कढीपत्ता, ह्याची चटणी खूप छान लागते.
तर मग हा कढीपत्ता वगैरे पण आणला आणि म्हटलं एक रोप वगैरे, तर इकडं जो मोठा मोठा कढीपत्ता होता तर त्याच्यावरती असा रोप पडला होता, तर ते अजिबात चांगलं नव्हतं. मग कढीपत्ता वगैरे तोडला. त्याच्यानंतर ही आमच्या शेतातली विहीर आहे, तर शेतात इथंच आम्ही गणपती वगैरे आमच्या शेतात तिकडंच विसर्जन करतो. तर ही विहीर वगैरे, त्याच्यानंतर हे जास्वंदीची फुलं वगैरे, ते कॅनॉलचं असं कॅनॉल असं टाईप आहे पाणी. मग हे आम्ही ते ड्रॅगन फ्रूट्सचं वगैरे प्लांट पण लावले होते, तर त्याला फुलं म्हणजे लागतात फळं, पण आता नाही आहेत ॲक्च्युली. पण मग ते फळं पण असतात, आले की मी तुम्हाला दाखवेन कधीतरी, म्हणजे पुढचा मी व्हिडिओ जेव्हा बनवेन तेव्हा. तर त्याच्यानंतर म्हटलं इकडं आळूचे पानं होते, तर तेच शोधत होतो आम्ही नक्की कुठं आहेत. तर मग इकडं चिक्कूची वगैरे झाडे वगैरे होती, तर ती पण बघितली आम्ही. खूप छान वाटत होतं. ही म्हणजे हे आमचं घर नाही आहे ॲक्च्युली, आमच्या तिथले शेजारी आमच्या शेतांच्या, तर तिथंच आहे हे. मग त्यांच्यातून आळूची पानं घ्यायला गेलो होतो आम्ही. मग इकडं चिक्कूची झाडे वगैरे त्यांनी खूप छान केलं असं भारी. तर इकडं चिक्कूची झाडं, आंब्याचे झाडं, मिरच्या वगैरे असं खूप खूप काय छान छान, इतकं भारी वाटते ना असं शेतातलं वातावरण. म्हणजे आम्ही रेग्युलर नाही जात शेतात, कधीतरी म्हणजे ॲज पर म्हणजे कधीतरी असं खूप 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 दिवसातून रेअरली जातो कधीतरी. तर मग ते पेरू चिक्कू वगैरे, पेरूंची झाडं, परत मिरच्यांची झाडं, असं खूप काही छोटं असं त्यांनी लावलं होतं ना. असं खूप असं भारी वाटतं की म्हणजे लोक किती काय करतात असं लाईफमध्ये, की शेतात असलं की राहायला म्हणजे त्यांना असं आवड असते, भारी वाटतं. मग त्याच्यानंतर आळूची पानं वगैरे घेतली, आळूची पानं वगैरे घ्यायला लागलो. तर मग त्यात पण थोडी खराब वगैरे होते, मग त्यातली चांगली बघून घ्यायला लागलो. तर मग तेच घेतलं. त्याच्यानंतर तिकडं माकडं वगैरे आली होती, तर ते त्यांच्या तिथली चाललं होतं ते माकड वगैरे घालवायचं, तर ते माकड वगैरे घालवलं. तर मग हे आंब्याला मोहर आत्तापासूनच किती आला आहे बघा ना. आता तर फक्त डिसेंबर चालू आहे. पपया वगैरे खूप छान त्यांनी ठेवलं आहे, असं भारी वाटते. मग तिथं पुढं त्यांनी कांद्याची वगैरे झाडं रोपं लावली होती, तर त्याच्यानंतर तिथं माकड येऊन काय तर खात बसलं, तर मग त्याची पण एक क्लिप काढून घेतली. त्यानंतर मग घरी वगैरे गेलो, तर जाताना म्हशी वगैरे खूप भारी असं. मग गावाकडचं असं खूप छान वाटतं. असं सिटीत राहायला मी पण म्हणजे ॲक्च्युली मी पुण्यातच राहते, बट आता माझी सुट्टी आहे ना, तर मग मी गावाकडे आली. गावाकडचं वातावरण इज ओके, गावाकडचं सुख नाही कशात. त्याच्यानंतर मग आल्यानंतर ते करंजा वगैरे केल्या होत्या, तर त्याच्या साईडचं जे कोरलेलं असतं तर ते मम्मीनं तळलं होतं, ते खूप छान. आणि हा एकच व्हिडिओ फक्त आडवा निघाला यार, भूल हो गई. फिर मग त्याच्यानंतर तर मग खाऊन घेतलं, खूप छान लागतं ते. त्याच्यानंतर बाजार होता गावातला, तर मग बाजार वगैरे घ्यायला गेलो. काय टोमॅटो वगैरे घरात जे नव्हती भाजी वगैरे ते घेतली. त्याच्यानंतर वडापाव घ्यायचा होता खायला, ते खूप दिवस झाले असं थंडीचं असं गरम काहीतरी असं खावं वाटतं. मग वडापाव भजी वगैरे पण घेतले खायला. त्याच्यानंतर बाजार वगैरे घेऊन आलो, मस्त जेवण केलं आणि रात्रीचा शेवट केला. थँक्यू, बाय बाय.